लोकशाहीच्या वृद्धीसाठी, त्याच्या संवर्धनासाठी विरोधी पक्षांचं असणं, विरोधी मतप्रवाह असणं हे मस्ट आहे. अनुभवाच्या बाबतीत बोलायचं झालं तर अनुभव हा म्हणजे चांगलाच आहे. जर भाजपचे थोडे स्ट्रॉंग पॉईंट बघितले तर आपण असं म्हणू शकतो की म्हणजे त्यांची निर्णय घ्यायची क्षमता दांडगी आहे. आता काँग्रेसची विचारधारा जर ऍक्सेप्ट करायचं म्हटलं तर काँग्रेसबरोबर आता सध्या NCP शरद पवार आहेत आणि उबाटा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पण त्यांच्याबरोबर आहे. आमची वंचित बहुजन आघाडी पण त्यांच्याबरोबर सामील होण्याची उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडं आपल्या गावचे म्हणजे आपलं आबा आहेत. मग तुम्हाला असं वाटतं की पुढच्या नजीकच्या या समीकरणांमध्ये तुम्ही आबांच्या बरोबर काम करणार आणि ते काम करत असताना तुम्ही आपल्या गावचा हा जो विरोधी गट तुम्ही जो अस्तित्वात ठेवला आहे ते बाजूला सारून तुम्ही आबांच्याच बरोबर काम कराल असं वाटतं तुम्हाला? नाही, शक्यता नाही वाटत अशी कधी, कारण आतापर्यंत आमचं बोलणं झालं असतं. का तुमच्याबरोबर बोलणं नाही? बोलणं नाही म्हणजे आमचा दोघांचा एकमेकांशी कधी संपर्क आला नाही. म्हणजे असा एज गॅप पण भरपूर आहे, पण कसं असं कधी संपर्कच आला नाही. असं पण नाही की वैयक्तिक आमचे काय मतभेद आहेत किंवा काय असं नाही, पण बऱ्यापैकी कधी आमचा संपर्क आला नाहीये. किंवा मी कॉलेजवरती खेळायला किंवा असं जातो पण कधीच असा संपर्क आला नाही किंवा काय किंवा कामासंदर्भात पण कधी असा आला नाही. पण आता तुम्ही एखाद्या विरोधी गटामध्ये काम करत असताना त्यांचं कुठल्या गोष्टीमध्ये इंटरफरन्स झालंय किंवा त्यांचं कुठून प्रेशर आलंय असं कधी जाणवले तुम्हाला? बऱ्याच वेळा, खूप वेळा जाणवले. गावाच्या विकासाच्या संदर्भानं म्हणा किंवा एकंदरीत संपूर्ण आपल्या देशामधलं जे वातावरण चाललंय त्या संदर्भामध्ये कुठेतरी एकत्र येण्याची गरज आपल्याला वाटते कुठेतरी एकत्र येण्याची गरज आहे. नमस्कार, मी हेमंत तेलवेकर शोमध्ये मी परत एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो. आज आपल्यासोबत जे पाहुणे भेटायला आलेले आहेत ते आपल्या गावचे सुपुत्र विश्वनाथ सुरेंद्र पाटील हे आहेत. व्यवसायानं ते नोकरी करणारे, त्यांचा व्यवसाय हा नोकरी आहे, इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत. पण त्याचबरोबर एक सामाजिक बांधिलकी म्हणून ते समाजकार्यामध्ये हिरिरीनं भाग घेतात. एवढंच नव्हे तर नुकतंच, म्हणजे खरं तर नुकतं म्हणता येणार नाही त्याला, 1-1.5 वर्ष झाली आपल्या सरूडची ग्रामपंचायत त्यांनी लढवली होती आणि सरूडची ग्रामपंचायत लढवून त्यांनी यश मिळवलं आणि सरूडच्या ग्रामपंचायतीवरती ते आता ग्रामपंचायत सदस्य म्हणून ते निवडून गेलेले आहेत. खरं तर सरूडची ग्रामपंचायत हा खरं तर बालेकिल्ला राहिलेला आहे सुरुवातीपासून, कारण माजी आमदार सत्यजित पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून सरूड ओळखलं जातं. त्यांचं ते गाव आहे आणि आत्तापर्यंत खूप वर्ष हा बालेकिल्ला त्यांनी आपला राखलेला आहे. पण इतक्या सगळ्या वर्षानंतर देखील एक विरोधी गटाचा सदस्य एक निवडून येतो आणि एकांडा शिलेदार म्हणून तो ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम पाहतोय. तर अशा या एकांड्या शिलेदाराची खरं तर आज आपण ओळख करून घेणार आहे. त्यांच्याबरोबर आपण बातचीत करणार आहे, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे की त्यांचा एकंदरीत काय अनुभव राहिला आहे या सगळ्या याच्यामध्ये. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षाची मतं ही देखील मॅटर करतात. लोकशाहीच्या वृद्धीसाठी, त्याच्या संवर्धनासाठी विरोधी पक्षांचं असणं, विरोधी मतप्रवाह असणं हे मस्ट आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर आपल्या सरूडच्या ग्रामपंचायतीचा जर विचार केला तर एक विरोधी गटाचे सदस्य या नात्यानं सरूड गावाला समृद्ध करण्यासाठी त्यांच्याकडं कोणकोणत्या योजना आहेत किंवा त्या संदर्भामध्ये त्यांची मतं काय आहेत हे सगळं आपण जाणून घेणार आहोत पुढच्या तासाभरामध्ये. मी या निमित्तानं, आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पाटील साहेबांचं या कार्यक्रमामध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतो. पाटील साहेब, माझा तुम्हाला पहिला प्रश्न असा राहील की आपल्या ग्रामपंचायतीमध्ये खरं तर 15 सदस्यीय ग्रामपंचायत आणि मला वाटतं लोकनियुक्त सरपंच 1 अशा पद्धतीनं 16 सदस्यीय ग्रामपंचायतीमध्ये आपण एक सदस्य असे आहात की जे विरोधी गटाचे आहेत. तुमचा या ग्रामपंचायतीच्या गेल्या 1-1.5 वर्षामधला तुमचा अनुभव कसा आहे यापासून आपण या मुलाखतीला आपण सुरुवात करूया. आपला अनुभव कसा आहे? अनुभवाच्या बाबतीत बोलायचं झालं तर अनुभव हा म्हणजे चांगलाच आहे, नाही असं नाही, पण जे त्यातून शिकायला मिळालं ते जास्त अनुभवापेक्षा जास्त ते मला इम्पॉर्टंट वाटतं. कारण
बऱ्याच वर्ष एक हाती सत्ता होती आणि त्याच्यानंतर आता कोणतरी विरोधी येतोय. बरोबर आहे. त्यामुळं एकदम वातावरण चेंज आहे ते, की एकदम म्हणजे तिथं काही अचानक हे होऊ शकत नाही. बरोबर. इथून पासून ते आता असं वातावरण आहे की भविष्यात ज्यादा सीट्स लागू शकतील. म्हणजे भविष्यामध्ये एका सदस्याचं रूपांतर अनेक सदस्यांमध्ये होण्याची शक्यता आहे. म्हणजे इतकं वातावरण चेंज होऊ शकतं असं तुम्हाला असं वाटतं. आपण राजकारणाच्या संदर्भाने गप्पा मारण्याबरोबरच मी पुढे तुम्हाला एक प्रश्न असा विचारणार आहे की खरं तर आपण इलेक्ट्रिकल इंजिनियर आहात आणि तुमच्याकडे एक एवढी चांगली डिग्री आहे. तुम्ही राजकारणामध्ये येण्यापूर्वी तुम्ही नोकरी पण करत होतात, आता सुद्धा तुम्ही नोकरी कंटिन्यू करता. परंतु नोकरी सांभाळताना राजकारणामध्ये येत असताना जे मोटिवेशन तुम्हाला मिळालं, जी प्रेरणा तुम्हाला मिळाली, ते नेमकी काय प्रेरणा आहे? कसं काय वाटलं तुम्हाला की आपण गावच्या राजकारणामध्ये भाग घेऊया, राजकारणामध्ये येऊया? या संदर्भामधलं तुमचं काय प्रेरणा आहे याबद्दल आम्हाला तुम्ही सांगावं. नाही, खरं तर राजकारणात यावं किंवा काय असं काही नव्हतं. एक पूर्वापार पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणून, म्हणजे आजोबांच्या पासून असू दे, त्याच्यानंतर वडिलांनी प्रयत्न केलेत, त्याच्यानंतर मी एक ते काय म्हणतो आपण लिगसी म्हणजे ती काय अशी याची लिगसी नाही. बरोबर आहे की गावासाठी आपल्याला काहीतरी वेगळं हे करायचंय. हे पहिल्यापासून आपल्या म्हणजे कुटुंबाचं हे राहिलेलं आहे. त्याच्यातून म्हणजे याच्यातून बाहेरच पडायचं आणि जॉब करायचा आहे किंवा काय, हे असं काही नव्हतं. पहिल्यापासून ते आहे ते फॉलो करत पाठीमागच्या चुका काय झाल्यात आणि पुढे काय करायचंय हे मिनिमाइज, पाठीमागच्या चुका मिनिमाइज करत करत पुढे जायचं. मग ते आजोबांच्या काय चुका झाल्या असतील त्या वडिलांनी मिनिमाइज केल्या. त्याच्यानंतर त्यांच्या 2 पंचवार्षिक मी बघितल्या. पाठीमागची पंचवार्षिक पण जवळपास एकदम काय म्हणतो आपण क्लोजली बघितली. बरोबर आहे, एकदम जवळून बघितली. त्याच्यातले राहिलेले ड्रॉबॅक पण त्यावेळी काय होतं की एक वयाच्या मानानं समोरचा व्यक्ती आपला ऐकतोय की नाही याची हे होती. बरोबर. पण याच्यापूर्वी तुमच्या आजोबांना म्हणा किंवा तुमच्या वडिलांना म्हणा, जेवढं घवघवीत यश मिळालं नाही तेवढं तुम्ही मिळवलं असं तुम्हाला वाटतंय आता? नाही, ते त्यांनी तो एक पाया रचला. बरोबर आहे. त्याच्यामुळे तर इथपर्यंत येऊ शकलो. बरोबर. असं मी काही एकदमच इथपर्यंत नाही येऊ शकलो. मग ते आजोबांना मानणारा एक टप्पा राहतोय, वडिलांचा एक जनरेशनचा टप्पा राहतोय, त्याच्यानंतर आपला टप्पा आहे. बरोबर. पण आजोबांनी किंवा वडिलांनी ग्रामपंचायतीमध्ये कधी काम केलं होतं सदस्य म्हणून? ते कधी निवडून गेले होते का? आजोबांनी केलेलं. आजोबांनी केले. प्लस विश्वास साखर कारखान्याचे फाउंडर मेंबर, डायरेक्टर म्हणून त्यांनी बराच वेळ काम केलेलं. बरं, आता आजोबांची लिगसी, यू आर कॅरिंग फॉरवर्ड द लिगसी ऑफ युअर फॅमिली. तुमच्या फॅमिलीची तुम्ही लिगसी फॉरवर्ड करताय, कॅरी करताय. असं असताना तुमच्या आजोबांचा तुम्हाला असं प्रत्यक्ष असं कधी गायडन्स मिळालंय की बाबा की याच्यामध्ये का? तसं नाही, असं नाही मिळाला. पण त्यांच्या संगतीत राहणाऱ्या लोकांचा प्लस त्या एजचे जे म्हणजे त्यांचा ज्यांच्याशी संपर्क आलेला त्यांच्याकडून मात्र बरंच शिकायला मिळालं. बरं. आता हे जे परिवर्तन तुम्ही आणलं, खरं तर एखादा सदस्य म्हणजे सत्यजित पाटील यांचा जो बालेकिल्ला राहिलेलं हे जे गाव आहे याच्यामध्ये विरोधी गटाचा एकही सदस्य येणार नाही अशा पद्धतीची स्थिती असताना देखील तुम्ही तुमच्या वार्डामध्ये तुमच्या सीटच्या माध्यमातून तुम्ही निवडून आलात आणि एक सीट तुमची लागली. कसं परिवर्तन तुम्ही हे साधलं? नेमकं हे परिवर्तन आलं कसं? परिवर्तन म्हणजे दरवेळी एक परिवर्तन लोकांना वाटतं की बाबा की करावं, आपण काहीतरी चेंज करावा किंवा काय करावं. किती वर्ष, जवळपास मला वाटतं ज्येष्ठ सदस्यांचं एक किमान 35 ते 40 वर्ष झाली असतील. पण ज्या प्रमाणात गाव पुढं सरकायला पाहिजे, विकास पुढं सरकला पाहिजे, त्या प्रमाणात होताना दिसत नाही. मग प्रत्येक वेळी वाटतं लोकांना की बाबा करावं, की परिवर्तन करावं. पण शेवटला कसं होतंय की एक जबाबदार नेत्याच्याकडून आश्वासन दिली जातात की बाबा मी हे करीन किंवा काय करीन. त्या गोष्टीचा पण कुठेतरी अंत होते. बरोबर आहे. आणि परिवर्तनाचं खऱ्या अर्थानं म्हणजे त्याला मोटिवेशन मिळालं. बरोबर. आपण ज्या वार्डामध्ये तर कुठल्या वार्डात तुम्ही प्रतिनिधित्व करा? एक वार्ड क्रमांक 3. वार्ड क्रमांक 3 जो बऱ्यापैकी सुशिक्षित आहे. म्हणजे जर नारायणपेठ बघितलं, ही सरूडची काय म्हणू आपण राजारामपुरीच आहे एक प्रकारे. एक सुशिक्षित भाग आहे, व्यापारी वर्ग आहे. त्याच्यानंतर धनगरवाडा येते, जे हा भाग म्हणजे कष्टकरी समाजाचा आहे.
बेसिक नीड्स आहेत पण लवकर त्या फुलफिल झाल्या नाहीत. अच्छा अच्छा अच्छा. हा, मला तेच विचारायचं होतं तुम्हाला की कोणते फॅक्टर याच्यामध्ये हे ठरलेत, महत्त्वाचे ठरलेत की ज्यामुळं इतकं मोठ्या प्रमाणावरती एक सदस्य असू दे परंतु खूप मोठ्या प्रमाणातला हा बदल आहे असं मला वाटतं. कोणते फॅक्टर्स हे ठरलेत की ज्याच्यामुळं हे परिवर्तन आणलेलं किंवा दिसतं आपल्याला? कुठला फॅक्टर महत्त्वाचा ठरला असेल? बेसिक नीड्स कम्प्लीट नाही आहेत अजून. बेसिक नीड्स म्हणजे पाणी, पाण्याचा प्रश्न कायमचाच आहे. त्याच्यानंतर रस्ते नाही आहेत, नाले नाही आहेत, आणि जे नाले आहेत त्यांचं पण स्ट्रक्चर एकदम चुकीचं आहे जेणेकरून ते असून पण नसल्यासारखे. नाले नाही आहेत, पाण्याची व्यवस्था. ते आपण मतदान द्यायचं कशाला किंवा काय करायचं हे एकदाच लोकांना म्हणजे संयमाचा जेव्हा लोकांच्या अंत होतो तेव्हाच ही गोष्ट घडू शकते. नाल्यांची बऱ्याच मोठ्या प्रमाणात समस्या आहे. बरोबर आहे. त्यातले म्हणजे सांडपाण्याची समस्या त्यांची होती. बरोबर. आणि आता कॅरी करा. इतक्या वर्षी ते निवडणूक लढवून पण कधी ती ही झालेली नाही. काय म्हणलो आपण म्हणू शकतो की कंप्लीट झालेली नाही. दरवर्षी आश्वासन, दर पंचवार्षिकला आश्वासन की ह्यावेळी नाला होईल, ह्यावेळी नाला होईल असं होते. बरं, मग आता या 1-1.5 वर्षामध्ये या वार्डाच्या संदर्भाने म्हणजे वार्ड क्रमांक 3च्या संदर्भानं तुम्ही काय काय भूमिका घेतली आणि मग या संदर्भामध्ये परिवर्तन आणण्याचा किंवा बेसिक नीड फुलफिल करण्याचा प्रयत्न केला, या लोकांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला? बेसिक नीड्स पूर्ण करायसाठीच आपण उपोषण केलेलं, जे 2 दिवस चाललेलं. पण ॲक्च्युली काय झालं की ती सर्व हे ग्रामपंचायतच्या वित्त आयोगात ग्रामपंचायतनं घेतलं. मग आता जर बघायला गेलात ज्या नाल्यासाठी म्हणजे कुठून फ्रेंड्स तरुण मंडळ ते सातपुते सर माहिती आहे त्यांच्या इथपर्यंत तो एक नाला आहे. त्या नाल्याचा अक्षरशः काय व्हायचं, वरून येणारं सगळं पाणी म्हणजे कुठून धनगरवाडा, नारायणपेठ, पाण्याची टाकी, या 3 मोठ्या नाल्यांचं पाणी त्या नाल्यात यायचं आणि ते टर्नला म्हणजे एक तिथं कर्व आहे, त्या कर्वला जास्त पाणी न मावल्यामुळं त्या लोकांच्या घरातून पडलीकडे जायचं, पुढून घुसायचं, ते पाठीमागे निघायचं. या कंडिशन मध्ये आपण तो नाला लवकर व्हावा यासाठी तो नाला प्लस स्मशान शेड जे आता भीमराव निकम यांच्या गुरागासमोर आहे ते व्यवस्थित व्हावं त्याच्यासाठी, आणि 1-2 अजिबात झालेली नव्हती. खोतवाडीचा पण भाग तुमच्या वार्डामध्ये निकम म्हटलात म्हणून ते ऍक्च्युली काय होते, वार्ड क्रमांक 3चा थोडा परिसर खोतवाडी हे एकच स्मशान शेड वापरते. अच्छा. ते तिकडं. अच्छा. मग तिथं काय आहे ऍक्च्युली लाईट नाही आहे किंवा एकदम पत्रे हे झालेत जेणेकरून ते असं होते की पावसाळ्यात कुठेतरी एका साईडला प्रेत जागावं लागते, म्हणजे जिथं तो हे आहे पाळणा आहे तिथं ते जाऊ शकत नाही. मग त्या अनुषंगानं आपण ते उपोषण केलेलं. पण त्या उपोषणाचं आपल्याला यश मानावं लागेल की हे सगळी कामं आता या वित्त आयोगामध्ये सरपंचांनी हे केलेत, म्हणजे कंप्लीट करायचा प्रयत्न केलेला आहे बऱ्यापैकी. अच्छा, बजेटमध्ये घेतले आणि ते कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळं एक समाधान आहे की बाबा आपल्यामुळे हे काम होते. बरोबर आहे. मग पूर्वीच्या नेतृत्वानं ही कामं केली नसावीत आणि त्याच्यामुळं लोकांच्या ह्या समस्या कायम राहिलेल्या आहेत. आता पुढे तुमच्या समोर काय टार्गेट्स आहेत? टार्गेट्स तर आहेत ते आता नाही म्हणजे लोकांच्या समस्यांच्या बाबतीमध्ये म्हणजे हा झाला म्हणजे आपण गटाराचा प्रश्न निकालात लावला. पुढे अजून लोकांच्या काही समस्या आहेत बऱ्याच. सोबतच एक विरंगुळा केंद्र पाहिजे आपल्याला. विरंगुळा केंद्र जेणेकरून की काय एक कुठेतरी थोडा वेळ तरी सलूटच्या लोकांना निवांत बसता येईल. बरोबर आहे. अशी जागा नाही आहे आता सध्या तरी आपल्याकडे. बरोबर आहे. आणि माझ्या सुदैवानं मला असं वाटतं की माझ्याकडे आमच्या वॉर्डमध्ये ती जागा आहे. फक्त काय जरा एक प्रबळ इच्छाशक्तीची गरज आहे. जर बघायला गेलो तर पाण्याच्या टाकीच्या इथं जी सेंट्रलाइज आहे बऱ्यापैकी एक सेंट्रलाइज आहे की तिथं आपण आता जर जलजीवनचं काम थोड्या दिवसात पूर्ण होईल तेव्हा आपण त्या जागेची पण याच्यासाठी मागणी करणार आहे की तिथं एक लॉन आणि सोबतच एक संरक्षण भिंत जेणेकरून आतल्या आतमध्ये एक छोटंसं गार्डन तयार होईल. ह्या हिशोबानं एक चालू आहे. फक्त तिथं कसं आहे आता हे चालू आहे. तिथं पुरेशी जागा आहे, थोड्या बऱ्यापैकी आहे. तिथं विरंगुळा केंद्र होऊ शकतो किंवा छोटीशी बाग होऊ शकते. छोटी बाग होऊ शकते. बरोबर आहे. एक थोडं 5 मिनिटं जरी बसायचं झालं तरी एक हे होऊ शकतं. सोबतच तळ्यावर आता म्हणजे करू शकतो आपण. बरोबर आहे.
किंवा एक असं एक थोडे गार्डन डेव्हलप करू शकतो सरूडमध्ये. तळं आपलं खरं तर एक आपल्या सरूडचं आपल्या तालुक्यामधलं एक महत्त्वाचं सौंदर्य स्थळ म्हणून आपल्या सरूडच्या तलावाकडं लोक बघत होती. आमच्या लहानपणी त्या तळ्याचा संपूर्ण परिसर हा वृक्षराजीनं असा वेढलेला होता. आता तशा पद्धतीची वृक्षराजी आपल्याला दिसत नाही आहे किंवा तशा प्रकारची मानसिकता दिसत नाही आहे. याच्या पाठीमागचं कारण काय आणि ते त्या करण्यासंदर्भामध्ये तुमच्या डोळ्यासमोर असं काय आहे का? आहे भरपूर, पण ते कसं होते आता समजा झाडे आहेत काय, पण काय काय झाड असे होते की एका साईडला येते किंवा ते कापावंच लागते. कारण आत गावात येणारे ह्याचे ट्रक कशाचे रेशन धान्याचे किंवा काय यांना अडचण थोडीफार होते, नाही असं नाही. त्या कंडिशनला ते कट ही करावंच लागते. पण दुसरा त्यातनं आणि काय विषय होते की म्हणजे जी शाहू महाराजांनी लावलीत असं एक हे आहे काय, शाहू महाराजांनी ही झाडं लावलेली त्यांचं जतन करणं पण तितकंच महत्वाचं आहे. बरोबर आहे. मग तशा पद्धतीचं ते झालं नाही, परंतु आता आपल्याला पुढे ते करायला पाहिजे आणि नव्यानं आपल्याला खरं अर्थानं सौंदर्य स्थळ म्हणून त्याला विकसित आपण करायला पाहिजे. मला इथे एक प्रश्न असा पडतो की ज्या पद्धतीने विधानसभेचे सदस्य असतील, विधान परिषदेचे असतील म्हणा किंवा इतर कुठल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे प्रतिनिधी म्हणून निवडून गेलेले जे प्रतिनिधी असतात त्यांचा एक स्वतःचा एक फंड असतो किंवा त्यांना फंड मिळतो आणि त्या फंडामधनं ती लोकांच्या विकासाची कामं करत असतात. तशा पद्धतीने ग्रामपंचायत सदस्यांना असं प्रत्येक सदस्यांना असं काय फंड असतो किंवा काय त्यांच्यासमोरची त्यांची कामं जी असतील ते ज्या वार्डाचे प्रतिनिधित्व करतात अशा संदर्भातली काय व्यवस्था असते काय? नाही, आता व्यवस्था म्हणजे अशी स्पेसिफिक नसते की बाबा आता जर आमदारांना जर बघितलं तर वर्षाकाठी एक थोडा निधी मिळत असतो की त्याच्यात यांनी त्यांना वाटेल ती कामं करू शकतात की जी निकडीची आहेत, अत्यंत निकडीची आहेत. तसं ग्रामपंचायत लेवलला होत नसते. ते काय असते की आपण कामं वित्त आयोगामध्ये सुचवू शकतो. अच्छा, बरोबर, आपण कामं सुचवू शकतो. बरोबर. मग ते कसं होते खरं ह्या गोष्टीत ड्रॉबॅक काय आहे की सगळ्यांचीच कामं भरपूर असतात. बरोबर आहे. ती ॲट अ टाइम होऊ शकत नाही. बरोबर आहे. एका वेळी सगळीच कामं सगळी होऊ शकत नाही. बरोबर आहे. मग ते कसं होते ते थोडं पुढे जाते, परत पुढे जाते, दुसऱ्या वर्षी आणि कामं वाढते, जेणेकरून तसा एक सिस्टीम असायला हवी होती. खरं तर तसं असायला पाहिजे म्हणजे की ज्यामुळं तुमच्या कामाचा लेखाजोखा लोकांनी मांडला असता. आता तुम्ही कामं सुचवू शकता, परंतु आपलं संख्याबळ पुरेसं जर नसेल तर त्याला विद्यमान किंवा सत्ताधारी याच्याकडे डावलू शकतो आणि त्याच्यामुळे आपली कामं पाठीमागे राहू शकतात. बरोबर आहे. मग अशा पद्धतीनं कामं जी आहेत आपल्या वार्डामधली ती होण्याच्या संदर्भानं तुम्ही पाठपुरावा करत असालच नॅचरली. तुम्ही ज्या पद्धतीनं तुमच्या वार्डामधल्या कामांना हे केलं, पुढे चालना दिली, ती कामं करण्याचा प्रयत्न केला. हे करत असताना सत्ताधारी पार्टी म्हणून त्यांचा अप्रोच कसा असतो, ते तुमची कामं ऍक्च्युली कसं होते की जी लोक मला सांगणारी कामं असतात ते त्यांना पण सांगितलेलं असते काय, फक्त ऐनवेळी ते हे होणं गरजेचं असते की काय की सरपंचांच्या पुढे तो विषय येणं गरजेचं असते. त्यांना पण माहिती असते की हे काम करावं लागते. त्यामुळं असं पण नाही की डावलू डावलू शकतील किंवा काय असं पण बऱ्यापैकी नसते की त्यांना ते काम करावं लागतं. म्हणजे मला असं वाटतं की मग तसं तुमची इथं काय फारशी असे क्लॅशेस होत नसतील, तुमची कामं शक्य तुम्ही टाळायचा प्रयत्न करतोय, जेणेकरून कसं आहे की पूर्ण काम थांबण्यापेक्षा आपली थोडी कामं सत्तेच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून आपण करून घेणं हे जरा बेटर वे होईल. जेव्हा माझ्याकडं फुल पॉवर असेल तेव्हा मात्र आपण मनाचे काही करू शकतो. असं पण होऊ शकतं ना की थोडं जास्त पुढं नेतृत्व एखादं वाढायला लागलं तर थोडं काम मागा ना. बरोबर, असं होऊ शकतं. म्हणजे सध्या क्लासेस टाळण्यापेक्षा जे मिळतंय ते पदरात घेणं हा तुमचा अप्रोच राहिलेला आहे. मला असं वाटतं की एका मुरलेल्या राजकारण्याचं हे एक लक्षण आहे. मला वाटतं तुमचं फ्युचर खूपच ब्राईट आहे तुमच्या या अप्रोचवरनं लक्षात येतं. आता सध्या आपल्या गावच्या विकासाच्या संदर्भानं आता तुमचा वार्ड पुरतंच बोलायचं राहू दे, वार्डाशिवाय आपला संपूर्ण गाव हा डोळ्यासमोर ठेवून आपल्याला काय वाटतं, आपल्या गावाच्या संदर्भानं तुमच्या डोळ्यासमोर काय रोडमॅप आहे का, किंवा हे आपल्या गावामध्ये असायला पाहिजे किंवा काय रोडमॅप आहे, पण त्याच्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती आणि कठोर निर्णय घ्यायची थोडी तयारी पाहिजे आपली. म्हणजे इन द सेन्स जर सांगायचं झालं तर आता एक तळ्याला पूर्वी एक तळ ओसंडून व्हायचं. हो बरोबर आहे. पण आता काय झालं, तळ्यासमोर एक मंदिर आहे. बरोबर आहे.
ते मला असं वाटतं की ते मंदिर नको व्हायला पाहिजे. हा, कसं होते एखाद्या खरं श्रद्धेचा विषय असतो त्यामुळे तो बरोबर आहे, बोलत नाही, जाऊ शकत नाही आपण. हा, पण आपल्याला माहिती की कुठेतरी हे चुकते. बरोबर बरोबर. जर आपण विचार केला ना की ते त्यावेळेस थांबवायला पाहिजे होतं, पण कसं होते श्रद्धेपोटी म्हणा किंवा एखाद्या समाजाला कसं दुखवायचं, बरोबर आहे, ह्या निर्णयापोटी मला वाटतं तो झाला नसेल आणि ते मंदिर तिथं झालं. माझा काही त्याला विरोध आहे किंवा काय किंवा एखाद्या समाजाला विरोध आहे असं काही नाही, पण एक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून असतं किंवा गाव कसं पाहिजे किंवा काय, जर बघायला गेलं तर ते नको पाहिजे होतं तिथं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट जे आपल्या सरोडची सांडपाण्याची व्यवस्था आहे ती प्रॉपर नाही आहे. प्रॉपर नाही आहे. प्रॉपर नाही. नवीन बांधलेले नाले सगळे तुंबले जातात, कुठून पाणी काढायचं हे म्हणजे कळत नाही अजून आपल्याला. सोबतच फंडामेंटल्स आपले थोडे कमी आहेत. बरोबर, की आपल्याला काय करायचंय, कुठल्या दिशेनं जायचंय. प्लस गावाची हद्दवाढ जी बऱ्याच वर्षापूर्वी गाव आपलं विस्तारले, पण आपण 1984 ते 90च्या दरम्यानचा जो हे होता सिटी सर्वे होता त्यानुसारच आज आपण सगळं कर गोळा करणे म्हणा किंवा बाकीचे काही असतील काम ती करतोय. मला वाटतं ते जरासं आपण सुधारायला पाहिजे. आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की आपल्या गावामध्ये कल्चरल सेंटर असलेलं किंवा कल्चरल हॉल असणं किंवा वाचनालयासारखी, आता वाचनालय आपल्या गावामध्ये आहे आणि 1963 मला वाटतं स्थापना असलेलं आपलं वाचनालय ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे. त्याला स्ट्रेंथन करणं किंवा त्याला अत्याधुनिक करणं या सुद्धा बाबी आपल्या रोड मॅपवरती असायला पाहिजे. आता मला तुम्हाला असं एक विचारायचं आहे की अलीकडं अशी एक लोकांची मान्यता झाली किंवा अलीकडं अशी म्हणजे सगळ्यांना असं जाणवतं की आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ग्रामपंचायत हा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू मांडून सरपंचांना अधिकाधिक पॉवरफुल करण्याचा प्रयत्न केला आणि सरपंचांना खूप मोठ्या प्रमाणावरती फंड दिला जातो. आपल्या गावामध्ये त्या फंडाचं युटिलायझेशन खूप चांगल्या पद्धतीनं होतं, बरं होतं, होत नाही, काय वाटतं तुम्हाला? मला वाटतं आता जर बघितलं तर कोरोना पिरियडमध्ये तसं झालं सोडा की जेणेकरून फंडच रेज झाले नाहीत, पण आता स्ट्रीमलाईन आले. म्हणजे बऱ्यापैकी आपण कोरोना पिरियड पासून बाहेर पडल्यामुळे फंड्स बरेच यायला लागलेत. पाठीमागचे 1-3 वर्ष गेलेच, फंड्स आपल्याला मिळालेच नाहीत. 1-2-2.5 वर्ष फंड्स. तुम्ही कोरोना कालावधीमध्ये नव्हतो. पण ऍक्च्युली समजतं, जर आता खासदारांचं बघितलं तर खासदारांना पहिले 2 वर्ष निधीच नव्हता दिला. तसंच ते सगळ्यांना जिल्हा परिषदेना पण आला नव्हता किंवा कोणालाच आला नव्हता. त्याच ह्याच्या धर्तीवर जर आपण बघायला गेलो तर आता बऱ्यापैकी आपण स्ट्रीमलाईन वरती आलोय. आपण बरेच प्रश्न आता सोडवायला घेण्यात हरकत नाही. बरोबर आहे. आणि कठोर डिसिजन घ्यायला पण काही हे नाही. फक्त कसं होते थोडं राजकीय हेतू ठेवून निर्णय कमी करून आपण ते घेतले पाहिजे. आपल्या गावाला तसा फंड पण बराचसा मिळत असेल. बराच मिळतो आणि त्यामधनं त्याचं युटिलायझेशन जर योग्य पद्धतीनं जर झालं तर आपल्या गावामध्ये अधिकाधिक सुखसुविधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काय वाटतं तुम्हाला? फंड युटिलाइज म्हणजे कसं होते, फंड युटिलाइज होते पण ऍक्च्युली युटिलाइज ज्या गोष्टीवर होते त्याची रिक्वायरमेंट भरपूर आहे. म्हणजे काम आपल्याला 100 रुपयाचं करायचं आहे त्या गोष्टीवर, पण ऍक्च्युली त्या गोष्टीसाठी एक 20 रुपये येतात. अशी बऱ्यापैकी कंडिशन आहे. त्यामुळे काय होते की प्रत्येक टप्प्यात थोडं त्यामधून आपल्याला आणि जिल्हा परिषदेच्या नियमानुसार म्हणजे कसं आहे की एकाच सेक्टरला आपण सगळे पैसे वापरू शकत नाही. ज्या थीम आहेत जिल्हा परिषदेच्या त्या थीमनुसारच आपण वापरू शकतो. म्हणजे महिला व बाल कल्याण म्हणा किंवा सांडपाणी म्हणा किंवा वॉटर सिस्टम या सगळ्यांच्यासाठी आपण त्यांच्या थीम असतात. थीम प्रमाणे पैसे लावावे लागतात. बरोबर आहे. मग त्या पद्धतीनं काम करावं लागतं. मग ते ऍक्च्युली होतंय काय की एखादी थीम कम्प्लीट करायची झाली तर बऱ्याच निधीची आवश्यकता असते आणि तेवढा निधी आपल्याला सफिशियंट होत नाही. बरोबर आहे. आता मी तुम्हाला असा एक प्रश्न विचारणार आहे की भाजप सरकार सत्तेवरती आलं आणि तेव्हा त्यांनी लोकनियुक्त सरपंचांची स्कीम आणली. त्याच्यापूर्वी अशा पद्धतीनं लोकनियुक्त सरपंच वगैरे अशी निवड वगैरे होत नव्हती. जनतेतनं थेट सरपंच निवडणं वगैरे होत नव्हतं. म्हणजे निवडून आलेल्या लोकांच्याकडनं सरपंचांची निवड व्हायची. ही जी व्यवस्था जी आहे लोकनियुक्त सरपंच ही व्यवस्था, तुम्हाला त्या व्यवस्थेबद्दल काय वाटते?
मला वाटतं लोकनियुक्त ही चांगली व्यवस्था आहे. कारण काय व्हायचं पहिलं की प्रत्येक सदस्याला खुश करण्याच्या नादात सरपंच पद ह्या वर्षी एक, त्या वर्षी एक, त्या वर्षी एक, तसं ह्या सरपंच पदाला होऊ शकत नाही. म्हणजे जे लोकनियुक्त आहेत त्यांना कंटिन्यू 5 वर्षाचा कालावधीचा आहे. बरोबर आहे. मध्येच जर समजा त्यांच्या दुर्दैवानं किंवा कोणाच्या असं अपघात घडला किंवा काय घडला तर परत पोटनिवडणूक लागते. पण ते पहिलं कसं व्हायचं की 6 महिने, काही ठिकाणी अक्षरशः 6-6 महिन्यासाठी पण सरपंच पद बसवलेले लोक आहेत. बरोबर आहे. म्हणजे प्रत्येकाला खुश, प्रत्येक गटाला खुश करण्याच्या नादामध्ये त्या सरपंच पदाचे जे काय म्हणूया वेटेज ते कमी व्हायचं. पण आता मात्र स्थैर्य आणि चांगल्या पद्धतीने निर्णय घ्यायला सुद्धा वाव मिळते सरपंच, त्यामुळे ही व्यवस्था तुम्हाला योग्य वाटते. अर्थात याच्यावरती खूप वाद पण होऊ शकतात की हे एका अर्थानं, हे माझं वैयक्तिक नाही, म्हणजे मी जे म्हणतो ते वेगळं, की हे एका पद्धतीनं आपल्याला अध्यक्षीय लोकशाहीकडे नेण्याची व्यवस्था आहे किंवा काय, या संदर्भानं तो प्रश्न होता. तो भाग वेगळा, तो आपल्या चर्चेचा विषय नाहीये. पुढे जाऊन तुम्हाला असं वाटतंय का की आपण हे क्षेत्र जे आपण निवडले त्याच्यामध्ये आपल्याला अधिक काम करायला पाहिजे आणि या क्षेत्रामध्ये टिकून राहायला पाहिजे, किंवा हे क्षेत्र माझ्यासाठी योग्य आहे आणि मी याच्यामध्ये राहीन, काय वाटतं? तुम्ही फ्युचर कशा दृष्टिकोनातून बघताय? फ्युचरच्या दृष्टीनं बघायचं झालं ना, एक थोडी दिवसाचं, म्हणजे थोड्या दिवसासाठी नाही, सॉरी, थोड्या कालावधीसाठी याच्यात काम करायला आवडेल. पण असं बाकीच्यांना आपला कंटाळा येईपर्यंत नाही. म्हणजे आणि कसं होते की थोडं लाईफ पण जगलं पाहिजे, की प्रत्येक वेळी आलोच मी बरोबर असं हे नाही, की थोडं पर्सनल लाईफ पण जगलं पाहिजे त्याच्यात. आता मी तुम्हाला पर्सनल एक क्वेश्चन असं विचारणार आहे की आता तुम्ही राजकारणामध्ये आहातच, कुठल्या विचारधारा तुम्ही आता सध्या ॲक्सेप्ट करताय? म्हणजे आपण एक म्हणूया की आपल्या देशामध्ये आता सरळ 2 विचारधारा झालेल्या आहेत. म्हणजे अनेक पक्ष आहेत, पण आपण असं म्हणूया की 2 विचारधारा ढोबळमानानं. एक आहे की भाजपची विचारधारा, दुसरी आहे काँग्रेसची विचारधारा. त्यापैकी कुठली विचारधारा तुम्ही मानताय आणि त्या विचारधारेच्या स्थापनेसाठी म्हणा किंवा ती विचारधारा स्वीकारून त्या पद्धतीने तुम्ही काम करताय, काय वाटतं तुम्हाला? तसं जर आता वैयक्तिक असं बघायला गेलं ना, तर दोन्हींचा पण बऱ्यापैकी अभ्यास केल्यानंतर कसं होते की ॲक्च्युली एकीकडं विचार मी तो पण केलेला होता, पण बऱ्यापैकी थोडं काँग्रेसचं हे बरं वाटते. कारण विषय कसा होते की एक सर्वांना बरोबर घेऊन जायची त्यांची धोरणं आहेत, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची धोरणं. त्यामुळे काँग्रेसी विचारधारा तुम्हाला आपल्या देशासाठी योग्य वाटते? जरा म्हणजे योग्य, त्यांच्यात पण ड्रॉबॅक आहे. बरोबर नाही, सगळेच काय आदर्श असू शकत नाही, आदर्श असू शकत नाहीत. पण कसं होते की जर पुढे जायचं असेल तर सगळ्यांनाच घेऊन जावं लागेल. तिथं काय तुम्हाला एखाद्या विशिष्ट समाजाचं आहे किंवा काय असं बघून नाही चालणार. आणि जर भाजपचे थोडे स्ट्रॉंग पॉईंट बघितले तर आपण असं म्हणू शकतो की म्हणजे त्यांची निर्णय घ्यायची क्षमता अफाट आहे. त्यांच्या एकदा पटलावर विषय आला तर तो धसाला की तिथं परिणामांची चिंता नाही. बरोबर. ते काँग्रेसनं जर दाखवायला पाहिजे, आक्रमकपणा दाखवला पाहिजे तो. आता काँग्रेसची विचारधारा जर ऍक्सेप्ट करायचं म्हटलं तर काँग्रेस बरोबर आता सध्या NCP शरद पवार आहेत आणि उबाटा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पण त्यांच्याबरोबर आहे. आमची वंचित बहुजन आघाडी पण त्यांच्याबरोबर सामील होण्याची शक्यता आहे. म्हणजे अजून पण त्याच्यावरती मी शिक्कामोर्तब झाले असं मी मानत नाही, पण हे सगळं एकत्र येण्याची शक्यता आहे. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडं आपल्या गावचे म्हणजे आपलं आबा आहेत. मग तुम्हाला असं वाटतं की पुढच्या नजीकच्या या समीकरणांमध्ये तुम्ही आबांच्या बरोबर काम करणार आणि ते काम करत असताना तुम्ही आपल्या गावचा हा जो विरोधी गट तुम्ही जो अस्तित्वात ठेवलाय ते बाजूला सारून तुम्ही आबांच्याच बरोबर काम कराल असं वाटतं तुम्हाला? नाही, शक्यता नाही वाटत अशी कधी, कारण आतापर्यंत आमचं बोलणं झालं असतं. का तुमच्याबरोबर बोलणं नाही? बोलणं नाही म्हणजे आमचा दोघांचा एकमेकांशी कधी संपर्कच आला नाही. म्हणजे असा एज गॅप पण भरपूर आहे, पण कसं असं कधी संपर्कच आला नाही. असं पण नाही की वैयक्तिक आमचे काय मतभेद आहेत किंवा काय असं नाही, पण बऱ्यापैकी कधी आमचा संपर्क आला नाहीये. किंवा मी कॉलेजवरती खेळायला किंवा असं जातो, पण कधीच असा संपर्क आला नाही किंवा काय
किंवा कामासंदर्भात पण कधी असं आलं नाही. पण आता तुम्ही एखाद्या विरोधी गटामध्ये काम करत असताना त्यांचं कुठल्या गोष्टीमध्ये इंटरफरन्स झालंय किंवा त्यांचं कुठून प्रेशर आलंय असं कधी जाणवले तुम्हाला? बऱ्याच वेळा, खूप वेळा जाणवले. पण बदलत्या समीकरणामध्ये तुम्ही त्यांच्यासोबत म्हणजे जरी तुम्हाला काँग्रेसी विचारधारा जरी या काळामध्ये योग्य वाटत असली तरी देखील पुढच्या समीकरणामध्ये तुम्ही त्यांच्याबरोबर जाईल अशी शक्यता वाटतच नाही तुम्हाला, का काय वाटतंय? नाही असं नाही वाटत. आता छातीठोकपणानं सांगू शकत नाही. आणि बऱ्यापैकी म्हणजे जर व्हायचं असतं तर ते वडिलांच्या काळात पण झालं असतं. तर तसं काही झालेलं नाही, त्यामुळे मला असं वाटत नाही की माझ्या बाबतीत तसं होईल. बरोबर. पण आपल्या गावाच्या विकासाच्या संदर्भानं म्हणा किंवा एकंदरीत संपूर्ण आपल्या देशामधलं जे वातावरण चाललंय त्या संदर्भामध्ये कुठेतरी एकत्र येण्याची गरज आपल्याला वाटते कुठेतरी एकत्र येण्याची गरज आहे. बरं, ठीक आहे. मला वाटतं की मी तुमचा खूप सारा वेळ घेतला आणि मला जे काही गोष्टी मला जाणून घ्यायच्या त्या बऱ्याचशा गोष्टी मी तुमच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर मी मुलाखत आता संपवणार आहे. मला वाटतं खूप आपण गप्पा मारल्या. याच्याबरोबर अजून काही गोष्टींवरती आपण गप्पा मारूया, पण क्रमशः मारूया. आतापुरतं आपण ही मुलाखत आपण संपवूया. पण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यावरती येत असताना मी तुमच्या फ्युचरसाठी खूप खूप शुभेच्छा देईल. तुम्ही आता ग्रामपंचायत सदस्य पदावरती आहात, पुढे जाऊन तुम्ही पंचायत समितीवरती जा, पुढे जाऊन तुम्ही जिल्हा परिषद लढवावी, तिथं तुम्हाला यश मिळावं अशी मी तुम्हाला सुयश चिंततो, शुभेच्छा देतो आणि आपण ही मुलाखत इथं आपण संपली असं जाहीर करूया. धन्यवाद. थँक्यू.